आणि यानंतर आता घेऊयात महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, तर आम्हाला युक्तिवादासाठी वेळ द्या, कपिल सिब्बल यांची विनंती सुप्रीम कोर्टाकडून मान्य। वसंत डावखरे खटला प्रकरणामध्ये आज कल्याण कोर्टात सुनावणी, उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे सुनावणीला उपस्थित राहणार। 2009च्या लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंनी आनंद परांजपेंच्या प्रचारावेळी दाखवला होता वसंत डावखरेंचा एक व्हिडिओ। मुंबई महापालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची आज बैठक, संध्याकाळी 5 वाजता शिवसेना कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन। विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर शिवसेनेच्या नगरसेवकांना यावेळी मार्गदर्शन करणार। राज ठाकरे उद्यापासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर, राज ठाकरेंची नाशिकमध्ये पक्ष आढावा बैठक, तर ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये। वेळ आल्यावर बोलेन, काँग्रेसनं केलेल्या गुंगी गुडिया या टीकेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं उत्तर। गुंगी गुडिया या वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक, माफी मागा म्हणत काँग्रेस कार्यालयामध्ये ठिय्या, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून शाईफेक, हर्षवर्धन सपकाळांचं पोस्टरही जाळलं। महिलांचा सन्मान आमच्यासाठी सर्वोच्च, महाराष्ट्र काँग्रेसनं केलेलं ट्विट हे संदर्भाला अनुसरून होतं, वैयक्तिक नव्हतं, त्याचा विपर्यास केला जाऊ नये, हर्षवर्धन सपकाळांचं स्पष्टीकरण। काँग्रेसनं गुंगी गुडियाबाबतची पोस्ट त्वरित मागे घेऊन सुनेत्रा पवारांची जाहीर माफी मागावी, सोनिया गांधींसारख्या महिला नेत्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाकडून महिला नेत्याविरोधात अशा भाषेचा वापर दुर्दैवी, प्रफुल्ल पटेल यांच्यासह सुनील तटकरेंकडून ट्विट करत निश्चित। गुंगी गुडिया ही काही शिवी नाही, सूरज चव्हाण कुणाच्या आदेशावरून राडा करायला आले, ही गुंडगिरी खपवून घेणार नाही, जशास तसं उत्तर देऊ, काँग्रेस कार्यालयामध्ये ठिय्या प्रकरणी विजय वडेट्टीवारांचा राष्ट्रवादीला इशारा। सुनेत्रा पवार विमान अपघात प्रकरणामध्ये अर्थ खात्यावर बोलत नाहीत, तर इंदिरा गांधींप्रमाणे सुनेत्रा पवारांनी दुर्गा होऊन दाखवावं, गुंगी गुडियावरून हर्षवर्धन सपकाळांचं थेट आव्हान। काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरलंय, सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचीही काँग्रेसवर टीका। खऱ्या अर्थानं मतिभ्रष्ट झाली आहे काँग्रेसची, एका भगिनीचा अपमान करणं हे निंदनीय, काँग्रेसनं जनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळगावी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल। पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेसला घरचा आहेर, गुंगी गुडिया संदर्भात केलेल्या पोस्टशी माझा संबंध नाही, सुनेत्रा पवारांबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणं योग्य नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेस नेत्यांनाच सुनावलं। काँग्रेसच्या मनात महिला उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात द्वेष, धनंजय मुंडेंचा घणाघात, तर गुंगी गुडिया बोलणं गैर नाही, इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया म्हटलं होत जायचं, पत्रकाराला शांत करणारा नेताच गुंड, रोहित पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। अजित पवारांनी राष्ट्रवादी आज काँग्रेस विरोधात मुंबईमधील काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन करणार असल्याचं म्हटलंय, तर काँग्रेसच्या सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 3 वाजता हे आंदोलन होणार। जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचं आंदोलन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा, आंदोलकांची मागणी, तर वांद्रे आणि बोरिवलीमध्ये भव्य निषेध बॅनर फडकवून केंद्र सरकारचा निषेध। रायगडमधील इंदापूर बस स्थानकाची दयनीय अवस्था, बस स्थानक परिसर मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापलाय, प्रवाशांसह चालकांकडून या विरोधात संताप व्यक्त। बदलापूर पश्चिमेला स्टेशन परिसरातच खड्ड्यांचं साम्राज्य, मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांची अडचण, तात्काळ हे खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी। तर मुंबईसह कोकण आणि चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये 6 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, पश्चिम विदर्भ आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये मात्र पावसाचा जोर कमीच राहणार। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर सध्या कमी, तर पुढील 3 दिवसांसाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी, जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेमध्ये आतापर्यंत 57% पावसाची नोंद, जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर। तर जायकवाडी धरणामध्ये सध्या गोदावरी नदीपात्रात त्यातनं पाण्याचा विसर्ग, 10,000 क्युसेकनं गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू, जायकवाडी धरणामध्ये 94% पाणी भरल्यामुळे हा विसर्ग केला जातोय, गोदावरी नदीकाठच्या गावांना यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। गिरणा धरण 100% भरलं, 6 दरवाजे 90 सेंटीमीटरनं उघडलेत, धरणातनं 22,284 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, जळगाव जिल्ह्यातील 175 गावांची पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची चिंता मिटली आहे। साताऱ्यामध्ये कास धरण ओव्हरफ्लो, तरीही साताऱ्यामध्ये पाणी टंचाई कायम, कास धरण पूर्ण भरलेलं असताना सुद्धा सातारा शहरातील
यदो गोपाळ या पेठेमध्ये कृत्रिम पाणी टंचाई, तर संतप्त नागरिकांचं रस्त्यावर उतरून या विरोधात रास्ता रोको आंदोलन. भातसा धरणातनं 14,302 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. भातसा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. शहापूर तालुक्यातील नदी नालेही तुडुंब भरून वाहत आहेत. जळगाव शहराची तहान भागवणाऱ्या वाघूर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ. 2 दिवस सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे 11.89% पाणीसाठा वाढला. सध्या धरणामध्ये 70.52% इतका उपयुक्त जलसाठा. नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातनं 22,770 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. आतापर्यंत 45.19 टीएमसी पाणी जायकवाडी धरणामध्ये सोडण्यात आलंय. नाशिकच्या चांदवडमधील चंदेश्वरी धबधबा प्रवाही. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडा मार्गामध्ये पूरजन्य स्थिती. दरम्यान तिलारी नदीकाठच्या बऱ्याच गावांचा संपर्क तुटलाय. सखल भागामध्ये पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये डोंगरीत मतदार ओळखपत्रांचा ढीग जळालेल्या अवस्थेत, तर जिवंत नागरिकांची मतदार कार्ड्स जळालेल्या अवस्थेत. एसआर सुरू असतानाच मतदार कार्ड्स सापडल्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित. कोल्हापुरात बंद घरात जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट. सुर्वेनगर परिसरातली ही घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही.